मित्रांनो, कधी कोण कोणासाठी काळ बनून येतो हे कोण ठरवू शकत नाही. अशीच एक घटना दुर्दैवी घटना मी तुम्हाला आज सांगणार आहे, जे कर्नूलमध्ये झालेलं आहे, आंध्र प्रदेशच्या कर्नूलमध्ये. शिवशंकर आणि येर्रीस्वामी हे दोघं मित्र आपल्या येर्रीस्वामीला सोडण्यासाठी शिवशंकर गाडीवर निघतो आणि तो दारू पिलेला असतो आणि त्यानंतर ना तो हायवेवर पेट्रोल भरून रात्रीच्या 2-2:30 वाजेच्या सुमारास हायवेवर येतो. हायवेवर आल्यानंतर त्याच्या गाडीचा कंट्रोल सुटतो आणि कंट्रोल सुटल्यानंतर तो डिवायडरला जाऊन त्या डिवायडरला आदळतो. आदळल्यानंतर त्याचा तिथंच मृत्यू होतो. ही एक घटना आहे. ही दुर्दैवी घटना आहे. इथंच हे थांबत नाही. येर्रीस्वामी त्याला दुखापत होतात, पण तो जिवंत आहे. पण शिवशंकर जागेवर त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर त्याची जी बाईक आहे, ती रोडच्या मध्ये पडलेली असते. पल्सर बाईक काळ्या कलरची रोडच्या मध्ये असते, जे एका स्लीपर बसवाल्याला हैदराबाद टू बेंगलोर जाणारी जी बस आहे, ती स्लीपर बस कावेरी ट्रॅव्हल्सची बस त्या बाईकला पल्सर बाईकला फरफटत नेल्यानंतर त्यातून ठिणगी उडून त्या अख्ख्या बस जळून खाक होते. त्याचबरोबर त्यामध्ये टोटल 21 पॅसेंजर 20 ते 21 पॅसेंजर अक्षरशः 100% जळून खाक होतात. तुम्ही या व्हिडिओमध्ये फुटेज तुम्ही पाहत आहात. ही अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत भयंकर अशी घटना कर्नूलमध्ये झालेली आहे, आंध्र प्रदेशमध्ये. जे हैदराबाद टू बेंगलोर जाणारी ही स्लीपर कोच आहे. या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी देऊ इच्छितो. आणि अशा घटना म्हणजे मनाला शून्य करून सोडतात. इतकी भयंकर घटना होती. एकाच्या सुद्धा डेड बॉडीला DNA टेस्ट करणं सुद्धा पॉसिबल नव्हतं. इतकं भयंकर होतं. अक्षरशः लोखंड सुद्धा वितळून गेलेला होता. इतकं भयंकर उष्णता त्या बसमधून निघत होतं. कोणी वाचवायला नव्हतं, कोणी वाचवलेलं नाहीये. कोणाला बाहेर पडण्याचा चान्स नाहीये. इतक्या भयंकर घटना ही होती. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. थँक यू.